अंबानीची श्रीमंती जिओच्या रिचार्जवर, घराची श्रीमंती जमीन जुमला आणि संस्कारावर, आणि नवरदेवाची श्रीमंती त्याच्या लग्नात नाचणाऱ्या मित्रांच्या संख्येवर. आणि ह्या बाबतीत आपण अंबानीला सुद्धा मागे टाकीत असतोय. आणि अशा या टायमाला मी आपल्या मित्रांचे आभार मानणार नाही असं कधी वहीन वय. आणि मी आतापर्यंत मित्रांच्या नातेवाईकांच्या लग्नात एवढा नाचली, मग स्वतःच लग्न असल्यावर किती नाचन तुम्हीच विचार करा. तर रामकृष्ण हरी मंडळी, अजून तर लय चिबल्यावानी नाचायचंय. कारण आज तुमचा लाडका ब्लॉगर शुभम नंदिनी संजय पवार उर्फ क्रिएटिव्ह शुभम हा आज प्राची दत्तात्रय सोळुंके हिला प्राची शुभम पवार हे नवीन नाव देण्यासाठी हा लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नाला अजून जवळपास 2 तास अवकाश आहे. पाहुणे मंडळींचं पण आगमन होऊ राहिलंय आणि त्यांच्या स्वागतासाठी पवार पाटील परिवार आणि सोळुंके पाटील परिवार लग्न मंडपाच्या गेटवर उभा आहे. मंगल कार्यालय हळूहळू भरत आहे. तोपर्यंत आलेल्या पाहुणे मंडळींसाठी संगीत कार्यक्रम चालू आहे आणि अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे कोणताही भेदभाव न करता आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा सत्कार होतोय. तोपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. इथं शेजारीच लगेच फेटे बांधून घ्या आणि चला मंडपाच्या बाहेर, कारण डीजे रेडी आहे आणि नवरदेव पण सजून तयार आहे. आणि पार्किंग मध्ये गाड्या इतक्या झाल्या होत्या ना, आमची हॅरियर कोड लावलेली हेच माहित नव्हतं. मग ती सापडूस्तवर लग्नाला आलेल्या मित्रमंडळींसोबत बोलत होतो. पण पार्किंगच्या गर्दीत शेवटपर्यंत आमची हॅरियर तर सापडलीच नाही. पण कला रसाची शेवटी आमची ब्लॅक ब्युटी डिझायर सापडवली आणि तीच घेऊन आला. मग आम्ही बजरंग बलींच्या दर्शनाला तर निघालो, पण सचिनच्या ड्रायव्हिंग वर ना मला विश्वास होता ना माय मागे बसलेल्या शुभम आळवरला. तो झालेला आहे, तो सगळं झालंय आता. अर्धा मनी सचिन येतानी मी बसतो हो, नाही तर काही अडचण नाही. मग आता टपकन घाई घाई मध्ये मारुतीरायांचं दर्शन घेतो, कारण उशीर व्हायला नको. एक हातात असंच चालू तिकडं. पण खरं तर ही घाई फक्त म्हणायला राहते. एकदा का मी कोणत्या पण देवाच्या मंदिरात गेलो, जोपर्यंत माझं मनापासून निवांत दर्शन होत नाही तोपर्यंत मी काही माघारी फिरत नाही. आणि राहिला विषय लग्नाच्या दिवशी पण पायातल्या चपलीचा, तर मी मंदिरात चप्पल घालून जाऊच शकत नाही. आणि इथं घाई का नाही, तर आपली सुरुवात आणि शेवटच इथून आहे. आपण आज जे सर्व काही आहोत ते यांच्यामुळेच आहोत आणि जे काही राहणार आहोत ते यांच्यामुळेच राहणार आहोत. भगवंत आणि गुरुवार यांची कृपाशीर्वाद आहे म्हणून सर्व काही आहे. जय श्रीराम. आणि एवढं निवांत दर्शन झाल्यानंतर सुद्धा मारुती मंदिरात पाया पडण्याचा नियम मी कधी विसरू शकत नाही, आणि ते म्हणजे 3 प्रदक्षिणा. मग दर्शन घेऊन तर निघालो, पण ही पायातली मोजळी थोडी ढिल्लीच वाटत होती. चालताना पायातून निघत होती. मग त्याला आपण केला गावरान जुगाड उपाय. घी पेपरचे कागद कोंब पुढून, आणि हा अजिबात लाजायचं नाही. नवरदेव असू नाही तर कोणी असू, जे आपल्याला योग्य वाटन ते करीत राहायचं. आता इथं नवरदेवाला गाडीतून उतरून घोड्यावर बसायचं होतं, कारण आता इथं नाचायला माझे लहानपणापासूनचे गावातले, शाळेतले, कॉलेजचे मित्र, माझे सगळे सख्खे, चुलत, आते, मावस भाऊ, याबरोबरच मामा लोक आणि इंस्टाग्रामवरची फॅमिली, ज्यांच्यामध्ये भरपूर ब्लॉगर लोक पण होते, या सगळ्यांसोबत नाचायचं होतं.
आणि खांद्यावर उचलल्यावर नवरदेवाला तर कपडे तर सावरायचे होतेच, पण चालता चालता हात करणाऱ्यांना पण नमस्कार म्हणायचं होतं. आणि त्याच वेळेस ब्लॉगर लोकांना माझ्या व्हिडिओ काढायच्या होत्या. आणि डीजे ऑपरेटर तर लई परफेक्ट होता. आणि मला पहिल्यांदा खांद्यावर घेणारा सचिन जावा थाकला. मग ब्लॉगर विशाल कडलक म्हणला का आता मी खांद्यावर घेणार, पण मला भावाच्या कॅपॅसिटीवर थोडा डाऊट होता. पण भावानी सुरुवातीला चांगला बॅलन्स धरला. आणि भाऊ जसे जसे एलकावी घ्यायचा तसा तसा मी गडबडत होतो. लग्नाच्या दिवशी नको पोपट व्हायला. आणि शेवट जे व्हायचं तेच व्हायच्या आधी मी लगेच थांबून घेतलं. बिचाऱ्या 45 किलोच्या युराच्या गुन्हेवानी विशालची पण काही चूक नाही, कारण त्यांनी 50 किलोच्या SSP सहित 10 किलोचं बेन सल्प उचललं होतं. आणि आपल्या लग्नात नाचणाऱ्या सगळ्यांच्या लग्नात तर मी नाचणार आहेच, पण हे 4 ब्लॉगर विशाल कडलक सोबत बॅककार्रे सारखं चालतंय की म्हणून नाचणारे, कारण विषय नाही. आणि मी आता सांगितलेलं हे 4 माझ्या जिगरी ब्लॉगर लोकांचं नाव होतं. तर पुन्हा एकदा रामकृष्ण हरी मंडळी. लग्न झालेल्यांचं काय नाही हो, पण ज्यांचे लग्न राहिलेले ते या गाण्यावर लय जोर खाऊन नाचत येत. आणि माझ्या लग्नात नाचता नाचता पोरं कधी त्यांच्या दर्दभऱ्या कहाण्या सांगायला लागले ते कळलंच नाही. ना मित्र नवरदेवाला जास्त वेळ घोड्यावर बसून देते, ना नवरदेवाला मित्रांमध्ये नाचल्याशिवाय राहत. लक्षात ठेवायचं. अरे पाटील पाटील पाटील. लग्न लागायसाठी अजून जवळपास अर्धा पाऊण तास टाइम होता, पण कार्यालयाची 3 एकर असलेली पार्किंग आताच फुल होत आली होती. आणि हे आमच्या पवार आणि सोळुंके पाटील परिवारावर तुमचं असलेलं प्रेम दर्शवतं. आता हे सगळे टोटल किती लोक होते, पार्किंग किती भरली होती, या आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणारच. पण तवर इकडे परत मा आवडतं गाणं लागलेलं आहे.
मग बंधू यशराज म्हणले का आता मी उचलून घेणार आणि डीजे वाल्यानं लगेच गाणं लय परफेक्ट लावलं. पण काही म्हणा, लग्न असू नाही तर प्री वेडिंग, सैराटच्या गाण्यांशिवाय फिलिंगच नाही. आणि मित्र काय एकदा चिबले का मग तिथून पुढे काहीच करता येत नाही. डीजे पुढे गेला पण मित्रांनी नवरदेवाला खांद्यावर घेतलं आणि स्वतः पुढे जाईना आणि नवरदेवाला पण पुढे जाऊन देईना. नंतर तर मीच विनवण्या करू थकलो, अरे डीजे पोहत तरी चाला, पुढं पुढं तरी चालत राहा. पण ऐकतीन ते कुठं मित्र राहते होय. मग आमचे मित्र अक्षय भाऊ ऍक्शन मोड मध्ये आले, उरकायसाठी नाही हो, नाचायसाठी. इथं यो कार्यकर्ता डीजे पुढे जाऊन देत नव्हता आणि तिकडे पुष्प तर डायरेक्ट डीजे वर चढला होता. समोरच्याला गार करायचा, एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं. पोर आता काय माग अजिबात घेणार नव्हते, पण हे आले सगळे माझे वर्ग मित्र आणि माझे वडील या सगळ्यांना शाळेत शिकवायला होते. आणि जेव्हा पप्पांनी सगळ्यांना विनंती केली, भाऊने लगेच ओघड माघार घेऊन टाकली. मग आता डायरेक्ट शेवटचं गाणं मंडपाच्या गेटवर वाजणार होतं. आणि एवढ्या सगळ्या परफेक्ट गाण्यांसाठी बाबा 72 डीजे वाल्याचे मनापासून खूप खूप आभार. नादच करून टाकला. मग फायनली माझ्या मामांनी मला गेटवर वळून आणलं आणि तिथं आल्यावर मी पुन्हा एकदा मागं वळून माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार मानले. आता पुढच्या ब्लॉग मध्ये नवरदेव आणि नवरी लग्न मंडपामध्ये जाणार आहे. मंगल कार्यालय पूर्ण संख्येने काठोकाठ भरलं आहे आणि आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लग्नासोबतच महाराष्ट्राने प्रेमाचा वर्षाव केलेली प्री वेडिंग प्रत्यक्ष लग्न मंडपात बघणार आहे.
आणि शब्द आहे माझा, जरी तुम्हाला लग्नाला यायला जमलं नसेल तरी तुम्हाला प्रत्यक्ष लग्नात आल्यासारखा व्हिडिओ मार्फत अनुभव देण्याची जबाबदारी माझी. तोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. रिप्लाय तर प्रत्येकाला भेटतोच, पण माय सुद्धा मनाला लय समाधान भेटत. आणि हा पुढचा ब्लॉग बघायसाठी सबस्क्राईब करायला काही विसरू नका. तोपर्यंत राम कृष्ण हरी.